स्वागत आहे तुमचं माझ्या कल्पना इंग्लिश या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आता 11वीचे 2.4 अपॉन वेस्टमिनिस्टर ब्रिज ही पोयम इंग्लिश टू मराठी साध्या व सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. तर कवीविषयी माहिती पाहूया. विल्यम वर्ड्सवर्थ, बॉर्न ऑन एप्रिल 7, 1707, वॉज अ मेजर इंग्लिश रोमॅन्टिक पोएट who was a honored poet laureate of the United Kingdom in the court of Queen Victoria from 1843 until his death on 23 April 1850. तर त्यांना पोएट लॉरेट हा पुरस्कार क्वीन व्हिक्टोरियासमोर मिळाला होता आणि ते 1843 पासून ते त्यांचे डेथ 1850पर्यंत तेथेच होते. He is a leading English nature poet. He is a collection of poetry. Lilliker Ballad is considered to be a central work of romantic literary theory. तर ते एक नेचर पोएट व निसर्ग कवी होते. तसेच ते एक नावाजलेले रोमॅन्टिक कवी पण होते. द पोयम अपॉन वेस्टमिनिस्टर ब्रिज इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ हिज रोमॅन्टिक पोएट. तर ते सांगितले पहा, ते एक रोमॅन्टिक पोएट होते. अपॉन वेस्टमिनिस्टर ब्रिज एक या कवितेविषयी माहिती पाहूया. इज अ पॅट्रोजन सोनेट. ते पॅट्रोजन सोनेट्स मीन्स काय, तर 14 ओळींची कविता. पहिले कडवे 8 ओळीचे आणि नंतरचे 6 ओळींचे असते. इन विच विल्यम्स वर्ड्सवर्थ डिस्क्राईब द ब्युटी ऑफ द सिटी अँड सीन ॲट डॉन फ्रॉम द वेस्टमिनिस्टर ब्रिज लंडन. तर हे अपॉन वेस्टमिनिस्टर ब्रिज हे एक दृश्य आहे लेखकाने पाहिलेलं की लंडन सिटीतील वेस्टमिनिस्टर ब्रिज याचं दृश्य लेखकाने पाहिलेल्याचं वर्णन केलेलं आहे. द पोएट वॉज एन्थर्ड बाय द पॅनोरामिक लँडस्केप्स, ब्युटी, काम अँड द क्वाईट नेचर बिफोर हिम. तर ते सांगितलं आहे, निसर्गाचं वर्णन केलेलं आहे जे लेखकाने पाहिलं, जे मंत्रमुग्ध करणारं. एन्थर्ड मीन्स काय, तर मंत्रमुग्ध करणारं. आणि पॅनोरामिक मीन्स काय, तर एकदम विहंगम दृश्य, सर्व काही विसरायला लावणारं, एकदम छान. तर ब्युटी, काम, क्वाईट हे दृश्य लेखकाने पाहिले त्यांच्यासमोरचं. दिस पोएम वॉज फर्स्ट पब्लिश्ड इन द कलेक्शन ऑफ पोएम इन 2 वॉल्युम्स इन 1807. तर 1807 कलेक्शन ऑफ पोएम यातून ती ही कविता घेतलेली आहे. तर अपॉन वेस्टमिनिस्टर ब्रिज, तर ब्रिजवरचं लेखकाने पाहिलेलं दृश्य. तर पाहूया. अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर, डल वुड ही बी सो सोल हू कुड पास बाय. तर काय सांगितलं आहे, पृथ्वीवर असं काही योग्य दाखवायला नाही असं लेखक सांगतोय. आणि डल वुड ही बी ऑफ सोल, तर कुणीतरी असा मंद निस्तेज व्यक्ती असेल जो तसाच तिथून निघून जाईल ब्रिजवरून, हे दृश्य न पाहता निघून जाईल असं लेखकाला सांगायचं आहे. अ साईट सो टचिंग इन इट्स मॅजेस्टी. तर दृश्य असं होतं की हृदयाला स्पर्श करणारं, त्याची भव्यता अशी होती की मनाला स्पर्श करत होते ते. दिस सिटी नाव डोथ लाईक गारमेंट वेअर. तर ते शहर असं दिसत होतं आता की डोथ मीन्स काय, डज सांगितले. लाईक गारमेंट वेअर, जसं की कपडे परिधान केलेले आहेत असं लेखक सांगतोय. द ब्युटी ऑफ द मॉर्निंग सायलेंट बिअर. तर सकाळची ती सुंदरता अशी शांत आणि ओपन होती, सर्व काही खुलं होतं. शिप्स, टावर्स, डॉम्स, थिएटर्स अँड टेम्पल्स लाय ओपन अन टू द फील्ड अँड टू द स्काय. तर जसे नुकतीच पहाट झाल्यानंतर नुकतीच घरं म्हणजे शिप्स म्हणजे जहाजं, टॉवर्स, डोम्स म्हणजे घुमट, थिएटर्स म्हणजेच थिएटर आणि टेम्पल्स म्हणजे मंदिरे नुकती दिसू लागली होती, ओपन होत होती दृश्य. अँड ओपन अन टू द फील्ड्स, आणि आत्तापर्यंत शेताकडे जाणारे मार्ग पण खुले होते. अँड द स्काय, आणि आकाशही दिसत होतं. ऑल ब्राईट अँड ग्लिटरिंग इन द स्मोकलेस एअर. सर्व काही चकचकीत आणि फ्रेश होतं, चमकणारे होतं. ग्लिटरिंग म्हणजे चमकणे आणि ब्राईट पण म्हणजे तेजस्वी दिसणे.
इन द स्मोकलेस एअर. तर सर्व काही स्मोकलेस म्हणजे धूर नसणारे किंवा प्रदूषण नसणाऱ्या हवेमध्ये सर्व काही चमकत होते. नेवर डीड हे पहिले 8 ओळी झाल्या. आता नंतरच्या 6 ओळी पहा. तर नेवर डीड सन मोर ब्युटिफुली स्टीप. तर आत्तापर्यंत इतका सुंदर सूर्य उगवलेला उंच कवीने पाहिला नाही. ही इन हिज फर्स्ट स्प्लेंडर. तर ते पहिलं दृश्य वैभव म्हणजे दृष्टीस पडलेलं पहिलं निसर्गाचं वैभव. स्प्लेंडर मीन्स व्हॅली, रॉक ऑर हिल ते सांगितले. दऱ्या, खडक आणि टेकड्या. ह्या पहिलं दृश्य सकाळचं ते लेखक सांगत होते. असं वैभवासारखं सुंदर दिसत होतं. नेवर सॉ आय. तर मी पाहिलं नव्हतं कधी. नेवर फेल्ट असं वाटलं नाही. अ काम सो डीप. शांतता एवढी खोलवर असू शकते. द रिव्हर गिड्थ ॲट हिज ओन स्वीट विल. तर नदी संतपणे वाहत होती. गिड्थ मीन्स काय तर संतपणे. नदी संतपणे तिच्या गोड इच्छेनुसार वाहत होती. डिअर गॉड. प्रिय देवा. लेखक म्हणतो द व्हेरी हाऊसेस सीम अस्लीप. आणि घरे आत्तापर्यंत झोपलेली होती. म्हणजे घरातील लोक आत्तापर्यंत झोपलेली दिसत होते. अँड ऑल दॅट मायटी हर्ट इज लाईंग स्टील. आणि सर्व काही प्रबळ हृदये, धाडशी हृदये म्हणजे धाडशी हृदय असणारे माणसं आत्तापर्यंत लाईंग स्टील मीन्स झोप घेत होती किंवा विश्रांती घेत होती. तर लेखकाने हे केलेलं पहाटेचं वर्णन आहे, जे लेखकाच्या दृष्टीस पडलं ते. तर लेखक विल्यम्स वर्ड्सवर्थ. तर हे साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगितले आहे. तर परत एकदा कविता वाचा आणि समजावून घ्या. धन्यवाद.